हाय, माझं नाव सिद्धार्थ. माझं नाव राखी सराफ. आणि थिएटर इंडिया कंपनीच्या ह्या व्हिडिओ सिरीजमध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. ह्या व्हिडिओ सिरीजमध्ये ज्याप्रमाणे तुम्ही फॉलो करतच असाल, ह्या सिरीजमध्ये आपण फिरोदिया 2026 स्पर्धेमधले सगळ्या नाटकांचे रिव्ह्यूज, स्टेजच्या पडद्याच्या मागे काय गंमत जम्मत चालते ते, तसंच संघाचं म्हणणं पण आपण ह्या पर्टिक्युलर व्हिडिओजमध्ये कव्हर करतो. बरोबर राखी? बरोबर. आज आहे दिवस 5वा 15 फेब्रुवारी 2026. पहिलं सत्र आहे आणि पहिल्या सत्रामध्ये पहिलं कॉलेज आहे जे आहे MIT आळंदी. येस, MIT अकॅडमी ऑफ इंजिनिअरिंग आळंदी. त्याच्या नाटकाचं नाव आहे सिनेमा केसरी. मी आत्ताच MIT AOEचं सिनेमा केसरी हे नाटक पाहिलं. नाटकाची स्टोरी लाईन फार छान होती आणि सर्व कलाकारांनी म्युझिकपासून डिरेक्शन किंवा डान्स जे काही असेल खूप छान केलं. आणि मला जो कीचकाच्या वधाचा सीन होता जो भीमाने केला तो जास्त आवडला. ते एकदम रिअलिस्टिक वाटलं आणि आम्ही सगळे जास्त स्टंट झालेलो त्या सीनला बघून. इट वॉज अ व्हेरी गुड एक्सपिरियन्स. आत्ताचं MIT आळंदीचं प्रयोग पाहिला आणि इट वॉज म्हणजे खूपच वेगळं त्यांनी काहीतरी केलं. म्हणजे मी आधी पण केलं आहे फिरोदिया आणि तो लेवल जो आधी असायचा यांनी खूप वरती आणून ठेवलं आहे. हॅलो, सो वी आर विथ द टीम ऑफ MIT अकॅडमी ऑफ इंजिनिअरिंग आळंदी आणि त्यांनी प्रस्तुत केला होता सिनेमा केसरी. फिरोदियासाठी सारखे कॉम्पिटिशन जिथे वी से इट इज सिनेमा ऑन स्टेज टू प्रेझेंट समथिंग वेअर द फर्स्ट सिनेमा ऑफ इंडिया वॉज बिल्ड. What can be a more appropriate theme? So kudos to Cinema Kesari for a wonderful job. खरं तर म्हणजे मागच्या वर्षी जेव्हा आम्ही फिरोदिया पहिल्यांदा केलं त्यावेळी अगदी मातीला धरून आणि जे आम्हाला येतंय आणि आम्ही ज्यात बऱ्यापैकी कम्फर्टेबल आहोत आणि आमच्यामध्ये ज्या क्वालिटीज आहेत त्यांना धरून आम्ही नाटक करण्याचा प्रयत्न केला. कारण ऑफकोर्स पहिला फिरोदिया होता, पण मग त्यावेळी जेव्हा आम्ही करंडात आलो आणि यावेळी पुन्हा एकदा फिरोदिया करायचा होता, मग यावेळी ठरवलं होतं की यावेळेस काहीतरी ग्रँड आणि व्हिज्युअली पण छान वाटेल आणि एकूणच सगळ्याच डिपार्टमेंट वाईज ग्रँड काहीतरी करण्याची इच्छा होती. आणि मग या रिलेटेड वेगवेगळ्या गोष्टी शोधत होतो, वेगवेगळी पुस्तकं वाचत होतो आणि मग लक्षात आलं की आपल्याच महाराष्ट्रात बरेच मोठमोठे कलाकार आहेत आणि त्यांची खूप म्हणजे बऱ्याच कलाकारांची अनटोल्ड स्टोरी पण आहे अजून. आणि असे मोठमोठे लोक आहेत ज्यांच्याबद्दल लोकांना माहिती नाही. तर मग त्यांच्यातलेच एक बाबूराव पेंटर म्हणून आमच्या डोळ्यासमोर आले की त्या माणसाने म्हणजे 1890चा जन्म आहे त्यांचा आणि 1954 पर्यंत त्यांची कारकीर्द आहे. एवढ्या जुन्या काळात असून सुद्धा त्यांनी VFX नसताना कॅमेरामध्ये वेगवेगळे व्हिज्युअल्स शूट केले आणि ते दाखवण्याचा प्रयत्न सगळा केला. आणि त्यासोबतच त्यांचं आर्ट असेल, त्यांचे स्कल्पचर असतील, त्यांच्या ड्रॉइंग्स असतील, म्हणजे खूप ग्रेट आर्टिस्ट आहेत पण आपल्याला नाही माहित त्यांच्याबद्दल. इव्हन भारतात सेन्सॉरशिप या त्या माणसामुळे आली. सो आम्हाला वाटलं की खूप ग्रेट एंटरटेन त्यांच्याबद्दल आम्ही जर नाटक करण्याचा प्रयत्न केला तर तो एक होऊ शकतो, वर्क होऊ शकतो. आणि ऑफकोर्स सिनेमाचं शूटिंग आहे, अजून त्यांचं अख्खा आर्टवर्क आहे, त्यांच्या सहवासात असलेली खूप मोठी मोठी लोक आहेत, म्हणजे बालगंधर्व असतील, केशवराव भोसले असतील. तर मग एवढ्या जर मोठ्या माणसाबद्दल आपण काही दाखवतो तर ते ऑलरेडी ग्रँड आहेत. म्हणजे इव्हन इटसेल्फ बाबूराव पेंटर स्वतः खूप ग्रँड आहेत आणि मग त्यांच्याबद्दल दाखवताना खूप मजा येईल आम्हाला. आणि मग त्या हिशोबाने आम्ही रिसर्च करण्याचा प्रयत्न केला. तर हा नाटक आमचा बाबूराव पेंटर बद्दल होता. तर जो सेट उभा केलाय, जो आम्ही प्रॉप्स वापरले, ते सगळे ॲक्च्युली त्यांच्या सिनेमातले त्यांनी बनवले तसं वाटलं पाहिजे. त्या क्वालिटीचं तेवढं चांगलं असलं पाहिजे की बाबूरावांचं काम आहे तसं लोकांना वाटलं पाहिजे, ते कनेक्ट व्हायला पाहिजे. मग जसं अभि बोलला की कोल्हापूरमध्ये जाऊन रिसर्च केली तर त्या ज्या डिझाईन्स आहेत, त्या ज्या मोटिव्स आहेत तिकडच्या आर्किटेक्चरच्या, ते रेप्लिकेट करण्याचा प्रयत्न केला. आणि जे मटेरियल अवेलेबल आहे, जेवढा टाईम अवेलेबल आहे त्याच्यात ते करायचा प्रयत्न केला. तर आम्हाला त्यांचे मटेरियल वापरले नाही, फॉर्म वापरले. फॉर्म खूप सुंदर चित्रीकरण, खूपच सुंदर होतं. एकंदरीत नाटक पिरियडिक दाखवायचं होतं, त्यामुळे आम्ही त्यानुसार रिसर्च केली की म्युझिक त्या काळात कसं वाजलं जायचं.
की विदाऊट इफेक्ट, साऊंड इफेक्ट्स वगैरे वगैरे. त्या प्रकारची वाद्य पण आम्ही रिसर्च करून मागवली, तशी वाद्य आवड हे केली. तुम्ही आमचा शो बघितला असेल त्याच्यामध्ये इलेक्ट्रिक गिटार नव्हते, बिलकुल नव्हते. सिंथ होता, सिंथमध्ये पण पिरियॉडिक ट्यून्स वाजले होते, इंडियन टोन्स वाजले होते. सो ही सगळी रिसर्च करण्यामध्ये सगळे अभिजित झाले किंवा बाकीचे डिरेक्टर झाले, आर्ट डिरेक्टर झाले किंवा आमचे मेंटर्स झाले, सगळ्यांचं फार मोठं योगदान आहे. आणि त्यांच्यामुळेच आम्ही सगळ्या गोष्टी सावरू शकलो, सगळ्या गोष्टी एकत्र आणू शकलो आणि या मॉडर्न एरामध्ये त्या काळातलं म्युझिक प्रोड्यूस करू शकलो आणि ते वाजवू शकलो ऑन द स्टेज. सो तेवढंच मला म्हणायचं आहे. गुड. बस. तो 15 फेब्रुवारीच्या पहिल्या सत्रामधलं दुसरं नाटक आहे. ह्या नाटकाचं नाव आहे नवस आणि हे कॉलेज गव्हर्नमेंट ऑफ इंजिनिअरिंग कॉलेज हे आलंय छत्रपती संभाजीनगरवरनं. म्हणजे फिरोदिया हे महाराष्ट्रापर्यंत कसं पोचतं आणि कशा संधी देतं बघा. छत्रपती संभाजीनगरवरनं ही मुलं येतात, ही मुलं नाटक परफॉर्म करतात. ही प्री प्रायमरीमध्ये पण होती आणि ती प्री प्रायमरीमधनं प्रायमरीमध्ये आलेली आहेत. चला तर पाहूयात त्यांचं नाटक नवस. फिरोदिया करंडक चषकातलं आत्ताच एक अतिशय सुंदर असं परफॉर्मन्स पाहिला गव्हर्मेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग संभाजीनगरच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेला. अतिशय भावनिक असा कार्यक्रम होता. 45 मिनिटाच्या कमी वेळेमध्ये हे मुलं कॉमेडी सादर करतात, डान्स सादर करतात आणि सुंदर असं म्युझिक सादर केलं त्यांनी. खूप अतिशय छान असं नाटक होतं. उत्कृष्ट उत्कृष्ट उत्कृष्ट. थँक्यू. नाटक खूप छान होतं, मला खूप आवडलं आणि त्याच्यामध्ये लास्टपर्यंत जे इमोशन्स धरून राहिलेत ना ते खूप आवडलं. फिरोदिया करंडकाच्या निमित्ताने आज आम्ही इथे जमलो होतो. आज फिरोदिया करंडकमध्ये जे 2 सत्रामध्ये पहिल्या सत्रामध्ये नाटक झाले त्याच्यामध्ये एक पहिलं सिनेमा केसरी आणि दुसरं नवस, हे दोन्ही नाटक अलग अलग कॉन्सेप्टचे होते. पहिल्या नाटकामध्ये आम्हाला एक आपल्या ऐतिहासिक जाण झाली, जे आपले बाबूराव पेंटर होते ज्यांनी महाराष्ट्रासाठी आणि देशासाठी फार मोठी एक योगदान दिलं सिनेमामध्ये. आणि आता जे दुसरं नाटक पाहिलं नवस, हे सुद्धा फार छान होतं. एक अंधश्रद्धा निर्मूलन, महाराष्ट्रामध्ये जे अंधश्रद्धा धार्मिकच्या नावाखाली जे अंधश्रद्धा आहेत त्याच्यातून कशा अघटित घटना घडू शकतात हे दाखवणारं नाटक होतं. विद्यार्थ्यांनी फार परफॉर्मन्स चांगला दिला. दोन्ही नाटकाच्या विद्यार्थ्यांना मी शुभेच्छा देतो आणि त्यांच्या मागं जो स्टाफ्स होता, त्यांच्या मागे जी मेहनत होती त्याच्याबद्दल सुद्धा मी त्यांचे कौतुक करतो. खूप सुंदर नाटकं झाले. त्यांची मेहनत, जिद्द, चिकाटी सगळं दिसून आलं. भलेही दोन्ही वेगवेगळ्या कॉन्सेप्टचे असले तरीही त्यामागचं हार्डवर्क आणि द प्रॅक्टिस बिहाइंड गोज इट्स ॲब्सोल्युटली अमेझिंग. सो विश यू ऑल द बेस्ट फॉर नेक्स्ट जर्नी. सो आपण आत्ता जस्ट पाहिलं जे होतं गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग संभाजीनगर यांचं नाटक. त्याचं नाव होतं नवस. नाटक अशा धर्तीवरती अशा धर्तीवरती भाष्य करतं की जुन्या चालीरीती आणि त्यांनी होणाऱ्या माणसाचं आजच्या काळातलं नुकसान अशावरती भाष्य करणारी एक हृदयद्रावक कथा होती. नमस्कार, मी धीरज देवेंद्र सोनवणे, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर प्रस्तुत नवस या नाटकाचं दिग्दर्शन. सर्वप्रथम नाटक नुकतंच झालं आमचं. प्रयोग हा प्रयोगासारखाच झाला आहे. प्रयोगात सांगता येत नाही, ज्या थोड्याफार चुका आमच्याकडनं झाल्या, पण मी सॅटिस्फाईड आहे MIT पहिले तर हे सगळेच नवीन होते. प्री प्रायमरीची प्रोसेस म्हणजे ही आमची खूप असं 3-4 महिन्याची प्रोसेस नाही, तरी एक 25-30 दिवस म्हणजे पुरुषोत्तम फायनल झालं, लगेच मग फिरोदिया सुरू केलं. तर ही प्रोसेस खूप छोटी होती आणि त्यात पूर्ण टीमने खूप जास्त मेहनत घेतलेली सगळ्या गोष्टी करण्यासाठी. 250 किलोमीटर लांबून म्हणजे 250 किलोमीटर लांब जाऊन नाटक करणं हा खूप मोठा चॅलेंज आहे आमच्यासाठी. त्यातल्या ते सगळेच नवीन होते. अर्थात सुरुवात आम्हाला विंगा काय असतात किंवा स्टेज काय असतं, स्टेजचा माप किती असतो तिथून करावं लागली आणि प्रयोग आता जस्ट झाला आहे. मी सॅटिस्फाईड ओव्हरऑल प्रयोगाशी. फॅन्टॅस्टिक, ग्रेट, खूप छान. ऑल द बेस्ट, विश यू बेस्ट ऑफ लक. असंच हसत राहा, नाटक करत राहा. उम्मीद करती हूँ कि फर्स्ट लॉट के पहले 2 नाटकों के रिव्यूज़, बैक स्टेज का कमाल और नाटक के जो स्क्रीनशॉट्स हैं वो आपने देख ही लिए होंगे. तो आइए बढ़ते हैं अब पहले स्लॉट के तीसरे नाटक की तरफ.
जो प्रस्तुत करने जा रहे हैं विश्वकर्मा इंस्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉजी पुणे की तरफ से, और नाम है त्रिधा। हिंदी में वैसे तो त्रिधा का मतलब होता है कि 3 प्रकार या 3 पर्सपेक्टिव्स, पर इस नाटक में वो इस वर्ड को कैसे यूज़ करते हैं या क्या क्रिएटिविटी लेके आते हैं, इसका हम कोई अंदाज़ा नहीं लगा सकते, क्योंकि फिरोदिया में क्रिएटिविटी की कोई सीमा नहीं होती। आइए चलते हैं। आताच आम्ही त्रिधा आहे एकांकिका पाहिली. पौराणिक कथेवर आधारित ही एकांकिका होती आणि खूप छान वाटलं. यातले कलाकार आजच्या आधुनिक युगातील अभियांत्रिकीचे असले तरी पौराणिक कथा त्यांनी फार इफेक्टिव्ह दाखवलेली आहे. या कलाकारांचं अभिनंदन कराल तेवढं कमीच आहे. मी जवळपास 450 किलोमीटरहून आलेलो आहे आणि या स्पर्धा पाहण्यासाठी मुद्दाम आलेलो आहे. मला खूप छान वाटलं, समाधान वाटतं. धन्यवाद. नमस्कार, आम्ही दोघं पण VITमधून आहोत आणि आम्ही आत्ताच VITचं नाटक बघितलं. आम्ही आता खूप छान होतं. सादरीकरण वगैरे एकदम मस्त होतं. बॅकग्राऊंड वगैरे सगळं एकदम छान चालू होतं. स्टोरी लाईन एकदमच म्हणजे आज महाशिवरात्री आणि त्याच्यानुसारच ते नाटक होतं आजचं. मध्यस्तरी एक हैदराबादमध्ये जंगल वगैरे कापले गेले होते. तिथल्या प्राण्यां वगैरेचा रडण्याचा आवाज वगैरे आला होता. तो व्हिडिओ खूप व्हायरल झाला होता. सो तिथूनच माझ्या डोक्यात असं काहीतरी होतं की ह्या गोष्टीवर जास्त भाष्य होत नाही आहे. आणि मग असं वाटलं की डिरेक्ट भाष्य करण्यापेक्षा काहीतरी सिम्बॉलिकली काय भाष्य केलं की माझ्या वयाच्या मुलाला काय वाटतं या गोष्टीबद्दल. म्हणजे मी 20-21 वर्षाचा मुलगा, मी काय करू शकतो हे जर बोलायचं असेल तर मग काय वेने दाखवू. म्हटलं फिरोदियाचा स्टेज एक इमॅजिनेशनला एक वेगळ्या लेवलला घेऊन जातो. सो त्याप्रमाणे म्हटलं काहीतरी वेगळी अशी स्टोरी करू जी VITने आतापर्यंत कधी केली नव्हती किंवा VITच्या त्या ग्राफमध्ये बसत नाही. म्हणून काहीतरी एक वेगळं सेट वाईज पण, स्टोरी वाईज पण, कॅरेक्टर्स वाईज पण असा काहीतरी विचार होता. तो आला पुढे आता. आमच्या नाटकाचं नाव त्रिधा आणि आज फायनली एक जबरदस्त प्रयोग मांडून सगळ्यांना प्रेक्षकांना एक अनुभव देऊन आमची त्रिधा सुटली आहे मनातली. गेली 3 महिने आम्ही अहोरात्र खूप मेहनत घेतली आहे. आमची बॅकस्टेजची टीम आणि म्युझिकची टीम खूप जास्त जबरदस्त आहे. सो एक काहीतरी युनिक करायचा आमचा प्रयत्न होता. फिरोदिया म्हणजे ग्रँड आणि सिनेमा ऑन स्टेजची कन्सेप्ट आहे. सो ती लेवल मॅच करायचा आम्ही गेल्या 3 ते 4 महिन्यात प्रयत्न केला. माझं नाव हर्षवर्धन देसाई आणि मी बॅकस्टेज हेड होतो आणि माझ्यासोबत आदित्य, ज्याने आम्ही सेट डिझाईन आणि सेट बिल्डिंगपर्यंतचं आणि ज्युनियर्स वगैरे आमचे त्यांच्या मदतीने आम्ही सेट वगैरे बिल्ड केला. आणि जेव्हा आम्हाला कन्सेप्ट आली तर बेसिकली ती खूप फनी स्टोरी आहे. ती सगळ्यांपर्यंत पोचणं गरजेचं असं मला वाटत नाही. पण मग सगळ्यात पहिलं सेटमध्ये ठरवताना आम्ही जहाज ठरवली होती आणि मग बाकीचं नाटक असं ठरवलं होतं आम्ही. तर मग बेसिकली स्टोरी त्याच्या अराउंड होत गेली आणि आमचं मनामध्ये एक होतं की एकतरी असा सिक्वेन्स ठेवायचा आहे जो आमच्या बॅचला रिप्रेझेंट करेल. नमस्कार, माझं नाव आदित्य. मी हर्षवर्धनसोबत बॅकस्टेज हेड होतो. सो ॲक्च्युली माझी स्टोरी थोडी क्रेझी होती कारण की ह्या वर्षी मी फिरोदिया प्लस जॅपनीज क्लासेस करत होतो. सो त्या 2-3 गोष्टी एकत्र मॅनेज करणं थोडं जास्तच अवघड होतं मला ह्यावर्षी. मी एकदम एंडला येऊन जास्त इन्वॉल्व झालो फिरोदियामध्ये टू बी ऑनेस्ट. आणि त्यानंतरची जी होती प्रोसेस ती खूपच अशी अविस्मरणीय प्रोसेस मी बोलू शकतो ह्या वर्षीची. कारण की बाकीच्या बॅचेस होत्या पण आपली बॅच कशी स्टँड आउट करेल किंवा आपल्या बॅचमधून काही असं वेगळं घेता येईल ज्युनियर्सला किंवा त्यांना इंटरेस्ट बिल्ड त्यांच्यासाठी तो इंटरेस्ट राहील की अरे कल्चरल काय असतं, म्हणजे नाटकं काय असतात, हे सगळं राहण्यासाठी माझं असं म्हणजे आमच्या पूर्ण टीमचा असा अट्टा होता की काहीतरी आपलं स्वतःचं हवं आहे. ते आम्ही ट्राय केलं आणि आमचं सादरीकरण झालंच आहे. तर प्लीज रिव्ह्यू द्या त्यावरती. तो आत्ता आपण बघितलं पहिले सत्राचा 3रा नाटक त्रिधा, जे प्रस्तुत केलं होतं VIT कॉलेजनी. फिरोदियाच्या इतिहासात जर का COEPला कडक टक्कर दिली आहे पास्टमध्ये तर ते VITने दिली आहे. बघूयात VIT फायनल्सला पोचते की नाही. तर अशा रीतीनं 15 फेब्रुवारीचं पहिलं सत्र संपलेलं आहे. अतिशय अप्रतिम परफॉर्मन्सेस झालेले आहेत. आता पुढचं सत्र हे शेवटचं सत्र आहे स्पर्धेमधलं आणि तेव्हाच लगेच निकाल लागणार आहेत. अशी उत्सुकता एकदम शिगेला पोचलेली आहे. बघूयात पुढच्या सत्रामध्ये काय घडतं, ह्याचा आजचा स्पर्धेचा जो निकाल ठरवणार तो कसा लागतो. मी तर खूप एक्सायटेड आहे. तुम्ही पण माझ्यासोबत नक्कीच एक्सायटेड असताना मला माहिती आहे. तर नक्की सबस्क्राईब करा हे चॅनल,
शेअर करा, तुमच्या कमेंट्स लिहा ज्या मुलांना खूप प्रोत्साहित करतील. नक्की ह्या गोष्टी करा. या फिरोद्यातल्या मुलांसाठी काहीतरी नक्की कमेंट्समध्ये लिहा. चला तर भेटूया पुढच्या सत्रामधल्या व्हिडिओमध्ये.